जातीय जनगणना ही मुख्य जनगणना होणार आहे, त्याच्याबरोबर घोषित झालेली आहे आणि 7 मार्च 2027 पासून ही सुरू होणार आहे। साधारणतः आपण जर जनगणना म्हटलं तर 2 वर्ष लागतात त्याला आणि पूर्ण समीक्षा वगैरे करून त्यांना 3 ते 4 वर्ष लागतात। याचा अर्थ असा आहे की 2027 मध्ये जी जनगणना होणार आहे त्याचे खरे अधिकृत आकडे ज्याला म्हणतो आपण ते 2031च्या नंतरच मिळू शकतील। आणि मग असं जर असेल तर जी चालू पंचवार्षिक ज्याला म्हणतो आपण किंवा चालू जे सरकार आहे आता केंद्र सरकार किंवा माननीय मोदी साहेब आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये हे आकडे त्यांना मिळणारच नाही। त्यामुळे ते जर आकडेच मिळाले नाही तर नुसती घोषणा करून काय फायदा। याला म्हणजे खरं म्हणजे विरोधकांच्या तोंडाला पाणी पुसली असं म्हणावं लागेल। खऱ्या अर्थाने जर तुम्हाला जातीय जनगणना करायची असेल, सामाजिक न्याय द्यायचा असेल, त्यांच्याबद्दल सामाजिक व्यवस्था करायची असेल, पण त्यांच्याबद्दल आर्थिक तरतूद करायची असेल, आरक्षणाचे प्रश्न आहे, आरक्षणाचे विभाजनाचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहे की ज्यामुळे जातीय जनगणनेची मागणी होत आहे। आणि जर आकडेच मिळाले नाही तर हे सगळं जे घोषणा आहे हे सगळं वाऱ्यावर जाईल। मला वाटत नाही की याचा काही उपयोग आता होईल आणि त्याच्यामुळे मला असं मागणी आहे माझी की जी जातीय जनगणना आहे ती केंद्र सरकारनं करता जनगणना ही केंद्र सरकारने करावी आणि जातीय जनगणना ही राज्य सरकारना अधिकार दिले पाहिजे, जेणेकरून 5 ते 6 महिन्यामध्ये राज्य सरकार जातीय जनगणना करून सगळे आकडे एकत्रित करून मग जो आपला मुख्य उद्देश आहे या जी मागणी होत आहे ते खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय देण्यासाठी प्लॅनिंग करण्यासाठी उपयोगात येईल।